खरं तर ज्यांच्या नेतृत्वात सुद्धा MLA ट्रॉफी झाली आणि अशा MLA ट्रॉफीचे मुख्य आयोजक हजरजबाबी नेता या विभागातील साईगावचे हिरामन सर यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय, घेऊन चालतोय मैदानावरती। माझ्यासोबत जोडले जातील आजच्या रात्रीमध्ये आवाज असेल प्रवीण ठाकूर वैशेणी, तर त्याचबरोबर खरं तर आमच्यासोबत गुणलेखक म्हणजे आमच्या समालोचकांचा बॅकबोन पाठीचा कणा नाव आहे पराग थळी। त्याचबरोबर अंपायर आपण पाहू शकाल आमचे प्रीतम सर आहेत, कळव्यावरून बिलॉंग करतायत। नंदू पाटील हे सुद्धा कळव्यावरून बिलॉंग करतायत आणि प्रशांत सर पेण, अशा प्रकारच्या 3 ऑफिशियल्सचा या ठिकाणी आहे शुभागमन। तर जाऊया पहिल्या सामन्यासाठी। प्रशांत सर आणि नंदू सर आपल्याला मैदानावरती जात आहेत। साईगावचे सन्माननीय महेशजी मोकल सरांचं शुभागमन आहे। प्रथमतः त्यांचंही मनापासून शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय। हिरवा कंदील पहिला चेंडू गावदेवी बिंदडे संघाकडून सलामीची गोलंदाज येतोय। गोलंदाजी मार्क वरती नाव आहे अक्रूल। अक्रूल खरं तर ये खासियत है शिर्डी जी की, आणि अगदी आल्यानंतर काही साऊंड ऑपरेटर आहेत जे बघितल्यानंतर ना समालोचकांना दिवसभर समालोचन केल्यानंतर पूर्ण रात्रभर समालोचन करण्यासाठी काही त्रास वाटू शकत नाहीत, अडचण वाटू शकत नाहीत। आणि इथे आल्यानंतर अगदी आमच्या DJ ऑपरेटरना बघितलं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हलकासा कट, चेंडू आणि बॅटचं समीकरण। इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल ठरला। डाव्या हाताचा फलंदाज क्रिकेटमध्ये उजवा ठरलाय मित्रांनो। प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जर चाचपणी केली ना आपण प्रवीण सर, तर डावे डेफिनेटली उजवे ठरलेले आहेत। आणि असाच अक्रूल वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं, फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल, पहिला चेंडू आणि तेवढ्याच सीताफीनं खेळण्याचा प्रयत्न केला। नाव आहे अनिकेत मोकल, ज्यानं 1 धावसंख्या पूर्ण केली आणि 1 धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं, संघालाही नेऊन ठेवलंय बिनबाद 1च्या घरामध्ये। 1 चेंडूची समाप्ती। जलदगतीचा गोलंदाज खरं तर पुनाडे डॅम एंड कडून मारा करतोय। वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील सेकंड टू गो। ओ अतिशय सुरेख या वलेला केला प्रहार, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू पाठवला सीमा रेषेच्या बाहेर, आलेला एक खणखणीत षटकार। विद्येचा अधिपती कार्यास प्रारंभ करताना ज्या विश्वविधात्याला वंदन केलं जातोय त्या गणेशाला वंदन केलं। अतिशय सुरेख पॉइंट दिशेनं टोलवला। या वेळेला मात्र मरुआई विंधणे संघाकडून थोडासा लेझी क्रिकेट, आलशी क्रिकेट, चेंडू जातोय सीमारेषेकडे, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येनं धावसंख्या वधारली गेली। धावसंख्या धावपटालावरती आहे बिनबाद 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9च्या घरात 9। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। खरं तर गणेशाला वंदन केल्यानंतर आपसुकच आपण जर मैदानाच्या चोही बाजूला नजर फिरवली 360 अँगलनं, तर सबका साथ सबका विकास, विकसित भारत हे ज्यांचं स्वप्न आहे। अतिशय सुरेख फाईन लेग क्षेत्र निवडला, जाणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। छत्रपती खुनी वादळ डोळ्यात ओकुनी आग, देव माझा छत्रपती एकटा जगाचा बाप। या जगाच्या बापाला केळवणेमधील MLA ट्रॉफी 2024 कडून उपस्थित क्रीडा रसिकांकडून, खेळाडूंकडून आणि आयोजकांकडून त्रिवार मानाचा मुजरा घेऊन चालतोय मैदानावरती। या षटकातील पुढचा चेंडू 2 षटकार लागले खरे, म्हणजे धावसंख्या झपकन वधारल्या। धावसंख्या धावपटलावरती 15, लॉस ऑफ नन विकेट्स, कोणत्याही प्रकारची सफलता प्राप्त नाही। या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाणार 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। बॅटला अलगद ब्रश होणार का असं वाटलं, परंतु इथं मात्र चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव। तसं पाहिलं तर मला वाटतोय मैदान थोडासा का होईना आखूड आहे, म्हणजे फलंदाजांसाठी प्रॉपर सपोर्ट करणारा मैदान आहे। गोलंदाजांना मात्र या वेळेला थोडी भेदकता दाखवावी लागेल। अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, डिफेंड विकेट कडून क्षेत्र निवडला, चेंडू गेलाय एक दर्जेदार केलवणे MLA ट्रॉफी मधील एक चौकार।
आपला अफजल खान वाईमध्ये उतरला. तुळजापूर या ठिकाणी असणारी अंबेची ही मूर्ती उद्ध्वस्त केली, मंदिरं उद्ध्वस्त केली आणि त्याच्यानंतर त्याच वेळेत खरं तर शंभूराजे काय किती वर्ष वय असेल सईबाईंना राजगडावरती तसेच ठेवून अफजल खानाचा वध करण्यासाठी प्रतापगडाकडे निघाले. जनतेचा विचार करणारा यावेळेला गोलंदाज संदेश गावण वैयक्तिक कोट्यातील आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक सांघिक धावसंख्या 19 धावपटलावरती. आणि निश्चित चेंडू क्रीजवरती पडल्यानंतर आपल्याला काही पॉज दिला जाईल, कारण आता आपण बघितलं ज्या वेळेला ब्रश होणार होता चेंडू बॅटला त्यावेळेस निश्चितच थोडासा कवीन आपल्याला आम्ही आमच्या समालोचनाला पॉज देताना दिसलो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय समा. हे विंधने का समा आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं मारा करेल. आपल्या कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक. हॅलो, खरं तर विंधने गावचे प्रणय नवाले आणि मित्र पवार यांच्याकडून या विंधने टीमसाठी काश्मीरवरून शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. मिस करतायत हा सामना, परंतु लाईव्ह टेलिकास्टनं खरं तर यूट्यूबच्या माध्यमानं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं हा संपूर्ण स्पर्धेचा लवाजमा चित्रीकरणातून प्रसारित करण्याचं काम करतायत. ते आज आपल्या भारतातील अगदी नंदनवनात काश्मीरमध्ये असणारे सुद्धा प्रेक्षक मनमुराद आनंद घेत आहेत MLA ट्रॉफी 2024चा. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख सरळ सरळाताने खेळण्याचा प्रयत्न. स्टेट ड्राईव्ह केला चेंडू सीमारेषा छेदतोय 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. आतापर्यंत धावसंख्या जवळजवळ 22 स्वतःच्या कोट्यावरती जमा करतोय संदेश. सलामीला आलेला नॉन ट्रॅक एंडकडे होता, त्याच्यानंतर एक धावसंख्या पलून काढली, परत एकदा षटकार, त्याच्यानंतर दुहेरी, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर निर्धाव, नंतर चौकार, परत षटकार, चौकार चौकार, अशा प्रकारच्या 22 धावसंख्या. हो, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र निश्चित एस्टॅनच्या अगदी जवळून येणारा चेंडू म्हणजे डाव्या हाताचा गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करत असताना राऊंड विकेटनं मारा करेल तेव्हा ऑफ स्टिक कडून चेंडू लेग स्टिक कडे येताना दिसेल. तेच झालं. यावेळेस परत एकदा जोरदार अपील केला गेला. अपील मात्र क्वालिफाईड पंचानं फेटाळला. अनिकेत मोकल आतापर्यंत वैयक्तिक 2 चेंडू खेळतोय, फेस होतोय आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या उभारतोय. दुसरा षटक घेऊन आला समाधान पाटील. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील पहिलं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला. यावेळेस मात्र निश्चित खरं तर अजूनही टेनिस क्रिकेट एवढा प्रगत नाही की आपण प्रॉपर सर्वच रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे मागणी करू शकता, परंतु फील्ड डिसिजन इट इज फायनल डिसिजन. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. प्रकर्षानं मी प्रत्येक खेळाडूला सांगत असतोय की जेव्हा तुम्ही आयोजकांच्या भूमिकेत असतायत ना, तेव्हा मैदानात अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला की कधीतरी आयोजकांच्या जागेवरती तुम्ही स्वतःला उभे करा. येस प्लीज, प्रेक्षकांनी बाहेरून आवाज देऊ नका. आयोजकांकडून एक सूचना आहे. ओनली रनआउट आणि बिमर यासाठीच फक्त रिव्ह्यू असेल.
स्पर्धेतील खेळ फार महत्त्वाचा आहे. आता आपण पाहू शकाल तर मैदानाच्या 360 अँगलनं प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली. कारण आजचा जर स्लॉट बघितला आपण तर बहुतांश उरण, पनवेल, पेण आणि या पंचक्रोशीतील सर्व टीम असणार आहेत खेळण्यासाठी आणि त्याच्यामुळे असणारी वर्णी ही निश्चित प्रेक्षकांची प्रचंड असणार आहे. टॉप फोरमध्ये असणाऱ्या टीम, मला वाटतं पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी टॉप फोरमध्ये गेलेली टीम रूपचंद धाकटी जुई, सेकंड नाईट खोपटा आणि काल तिसऱ्या नाईट RCC पेठ रातो के कातील. तर पाहायचं आहे आज कोणता संघ टॉप फोरमध्ये मजल मारतोय. येस, मैदान सुरू असताना सर्व ज्या गाडी चालक मालक यांना विनंती असेल, आता ठीक आहे, एखादी इनिंग संपल्यानंतर आपला सर्व सामान हा आपण घेऊन जायचा आहे. आयोजक जातील आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस निर्णयामध्ये काहीसा बदल करायचा असेल तर अशा प्रकारचा बेल आपण जर गमावलात तर इथं निश्चित आपल्याला परत एकदा त्या बेलेतच आपण पाहू शकाल. फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप उरण पनवेल आयोजित आमदार चषक 2024. चला लगेचच निर्णय आपल्याला
आणि निश्चित पाहूया जो दिला जाणारा निर्णय. इट इज फायनल डिसिजन, नो डाऊट. बॅट आणि चेंडू यांचं समीकरण नव्हतं. बॅट चेंडूच्या अगदी सेकंड कॅमेरामधून आपल्याला निश्चित समजलं, परंतु वारंवार अशा प्रकारचे बॅटकटचे निर्णय नसावेत ही महत्त्वाची सूचना आहे. येस, त्यांना तेच सांगितलं की बॅट कट. येस, पब्लिकमधून आणि डगआउटमधून आपल्याला आवाज नको आहे. स्पर्धा फार महत्त्वाची आहे. स्पर्धेमध्ये आत्ता तुम्हाला MLA ट्रॉफी 2024ला ही शेवटची ट्रॉफी का? तुम्हाला अशा कैक प्रकारचं आयोजन आम्ही करू, याच्यापेक्षाही अजूनही उत्तमोत्तम देण्याचा प्रयत्न करू. फक्त तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येणार समाधान. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. आपल्या बॅटचा फेस तोंड उघडला. या वेळेला दिला बिरकावून चेंडू आलाय. गगनचुंबी षटकार. धावसंख्येवरती 28 धावसंख्येवरती खेळतोय हा संदेश. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. तोच संदेश फलंदाजी मार्कवरती सज्ज. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकाचा. या वेळेला बॅटला ब्रश झाला. स्लिपमध्ये असणारा, गलीमध्ये असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी, तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाळा होत नाही. दुसरा षटक संपलं गेलं. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपडालावरती विदाउट लॉस 30, बिनबाद 30. 18 धावसंख्या या षटकामध्ये. म्हणजे तसं विचार केला तर एक षटकार सोडला तर एक चांगल्या प्रकारचा षटक हाताळला समाधाननं. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातोय. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. आणि जवळजवळ क्रिकेटचा 30 ते 35 वर्षाचा अनुभव असणारा समाधान जेव्हा गोलंदाजी मार्कवरती आला, त्यानं बघितलं की इथं काहीतरी करावं लागेल. कारण पहिला षटक यानं 6 चेंडूमध्ये खर्च केले होते. 19 धावसंख्या. आपल्याला काहीतरी धावसंख्येला निश्चित थांबवावं लागेल आणि तेच केलं समाधाननं. 11 धावसंख्या. इथं मात्र मरुआई विंधणे संघाला सुद्धा गजानन पाटील, आभाळ माया यांच्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत. शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर त्या शुभेच्छांना प्रतिउत्तर म्हणून तुमचा खेळ फार महत्त्वाचा आहे. मैदान सजवलं. 2 षटकं संपल्यानंतर पॉवर प्ले. 5 षटकांचा सामना होता आणि त्याच्यानंतर फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर एक मिड विकेट, एक शॉर्ट मिड विकेट. तिसरं षटक घेऊन येणार सूरज पाटील. डेथ चेंडू. पद्धत आली ते चुकलं गेलं. हा, याच दरम्यान या स्पर्धेकरता माननीय धनाजी शेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं, धुतुमगावचे आदरणीय उद्योगपती यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 5001 रुपयाची देणगी आली. त्यांचंही मनापासून आभार. थँक्यू अप्पा धनाजी शेठ ठाकूर. परत एकदा अतिशय सुरेख स्क्वेअर लेगकडे चेंडूला दिशा दिली. 1 धावसंख्या. मनगटाच्या साह्यानं एक चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. 1 धावसंख्या वधारली. 1 धावसंख्येबरोबर आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर अनिकेत 1-1-1 3 चेंडू खेळलाय आणि 3 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. एक चांगल्या प्रकारचा हस्ताक्षर म्हणजे परागचा हस्ताक्षर म्हणजे अगदी मोत्याचा दाना आहे. आणि सुंदर हस्ताक्षर तुमचा स्वभाव दर्शवतोय मित्रांनो. तेच या वेळेला स्कोअरबोर्डवरती पराग थली, आम्हा समालोचकांचा पाठीचा कणा, बॅकबोन सूरज. आखूट डब्याचा चेंडू. हा बॉली पद्धतीचा चेंडू. थोडासा स्क्वेअर मारा, खराब मारा. अति उंचीनं गेलेला चेंडू क्वालिफाईड पंचाने हेरला. वांतर घोषित केला. वांतर 1 धावसंख्येमध्ये भरभडतोय. संघ पोहोचतोय 32च्या घरात. 32 लॉस ऑफ नन विकेट्स, विदाउट विकेट. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमाने क्षणचित्र कॅप्चर केली जात आहेत, कैद केली जात आहेत. अतिशय सुरेख बॅक टू बॅक आपल्या बॅटमधून दाखवताना दिसतोय. ताकदीनं हा आलेला आपल्या बॅटमधील जवळजवळ 4था षटकार.
मराठी वद्य तृतीया होती, 19 फेब्रुवारी होती, सूर्य मावळण्याची वेळ होती आणि शिवनेरी गडावरती खरं तर जुन्नर तालुक्यात 38 धावसंख्या धावपटलावरती 2 षटक 2 चेंडूंचा खेळ संपला जातोय. अनिकेत मोकल, संदेश गावण 11 चेंडू आणि 34 धावांवरती खेळतोय. अर्धशतकी खेळी करणारा मला वाटतोय कालच्या 3 रात्रीमध्ये अर्धशतकी खेळी करणारा कोण? प्रथमेश म्हात्रे. आणि त्याच्यानंतर दुसरा अर्धशतकी खेळी करणारा होईल का? संदेश. अतिशय सुरेख या वेळेला चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. बॅटमधून आलेला हा वैयक्तिक 5वा षटकार. क्रीज न सोडताना त्या ताकदीनं त्या टायमिंगचा वापर करून घेतोय. चेंडू आतापर्यंत 3 षटकार त्याच दिशेनं डीप मिड विकेटच्या दिशेनं विरकावले होते. एक स्टेडीड केला आणि आपल्या कोट्यात जवळजवळ 5 षटकार स्वतःच्या खात्यावरती. धावसंख्या धावपटलावरती 12 चेंडू 40. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. वैयक्तिक 40 आहे, सांघिक 44. एक अवांतर आणि 3 अनिकेत. 44 लॉस ऑफ विदाउट विकेट्स. चीते की चाल, बाज की नजर और संदेश की बल्लेबाजी. इस पर संदेह मत करना. कधी फटका देऊ शकेल. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. पॅव्हेलियन कक्षाकडून एंडकडून जाणारा चेंडू या वेळेला अवांतर. स्वैर मारा घोषित करतायत नंदू सर. अवांतर एक धावसंख्येमध्ये बरबडतोय. संघ पोहोचतोय 45च्या घरात. 45 लॉस ऑफ विदाउट विकेट. सूरज जलद गतीचा गोलंदाज, एक्सपेसर. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपल्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी बुंद्यात टाकला होता. त्याच सीतापीनं अतिशय चांगल्या प्रकारे एक दिशा दिली चेंडूला. स्वतः गॅदर केला. या वेळेला एका क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केली. एक धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या धावपटलावरती 46 लॉस ऑफ नन विकेट्स. 3 चेंडू 3 धावांवरती खेळतोय अनिकेत. अजूनही सूर गवसला नाही. ज्याच्या बॅटला खरं तर सूर गवसला तर चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. तोच अनिकेत या अस्त्राची वाट पाहतोय. या षटकातील सेकंड लास्ट टू गो. सूरज पाटील. फुल टॉच चेंडू अतिशय सुरेख. या वेळेला निश्चित पकडला जाईल झेल. परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. मन झालंय आणि लागलीच बक्षिसं देखील जाहीर झाली गेलीत. अभिजित म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराकरिता प्रतीक मोकलला 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुजित मोगल साहेबांच्या वतीनं देखील प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे. येस, 1 डाऊन साठी आलेला प्रतीक खरं तर एक ट्रम्प कार्ड आहे गावदेवी साई संघाचा. ज्याच्या बॅटलाही सूर गवसला तर चांगल्या प्रकारचे फटके पाहायला मिळतील MLA ट्रॉफी खेळवणे 2024 मध्ये. आणि या स्पर्धेतील खरं तर आजच्या राजनीतील पहिला सामना आहे. साखली पहिला सामना आहे. मरुवाई विंधणे विपक्ष गावदेवी साई. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. आल्या आपल्या बॅटची ताकद दाखवली. आपल्या खेळाची दहशत दाखवली. षटकारानं स्वागत केलं या चेंडूचं. चेंडू पाठवला एक 6 धावांसाठी षटकार. प्रतीकसाठी अभिजित म्हात्रे आणि सुजित मोकल यांच्याकडून यावेळेस निश्चित स्वाईप केलेत 500 रुपये. 500 रुपयाची रोख रक्कम कॅश प्राइज प्रतीकसाठी. आणि या 6 धावसंख्येबरोबर धावसंख्या अर्धशतक पार करतोय गावदेवी साई संघ. 52 लॉस ऑफ 1 विकेट्स. चिरनेरच्या मैदानावरती साई संघाकडून खेळणारा राकेश बायकर मॅन त्या स्पर्धेदरम्यान नाईट टुर्नामेंट्स होती आणि त्यावेळेस तिरंगा चषकाची मला वाटतोय पहिल्या बाईकचा मानकरी ठरला होता. अनुभव आहे आणि अनुभवातून खेळ. आता नवोदित
उदोन्मुख असणाऱ्या खेळाडूंकडे दिलं जातोय नेतृत्व. साई संघाचं गावदेवी साई संघ, तर एकीकडे मरुआई संघ, तिथं असणारा अनुभवांची प्रचंड मोठी शिदोरी ज्याच्याकडे नाव आहे समाधान पाटील, समा पाटील. खरं तर त्या थंडीचा आस्वाद घ्या, कारण आता काही दिवसानंतरच याच थंडीसाठी पैसे मोजावे लागतील महाबलेश्वर किंवा इतर ठिकाणी, कुलू मनाली किंवा माथेरानमध्ये जाण्यासाठी. आणि या थंडीचा आस्वाद त्या त्या हंगामात घेणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर विविधतेने नटलेला आपला भारत आहे. प्रत्येक राज्यातील वातावरण, संस्कृती, खाद्य संस्कृती याच्यावरती जर रिसर्च केला तर भारतासारखा सबंध विश्वात किंवा या भूतळावरती दुसरा देश नाही. म्हणून करीच्या पाण्यात प्रकत्रे सांगतायत भारत जन्म दुर्लभम, महाराष्ट्र अतिदुर्लभम. भारतात जन्म मिळणं दुर्लभ आहे, परंतु माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळणं म्हणजे कैक जन्मांची पुण्याई असावी लागेल. तिसरं षटक घेऊन येतोय, चौथं आकाश पाटील, वैयक्तिक कोट्यातील पहिलं. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, यावेळेस निश्चित प्रतीक संदेशच्या बॅट मधून आला षटकार. आणि निश्चितच प्रतीक मोकल याने जर षटकारांची हॅट्रिक पेश केली तर मॅगी पाटील केलवणे गावचे यांचे प्रचंड मोठे त्यांचे चाहते आहेत, यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. येस, इकडे प्रतीक नव्हे तर संदेश धडकलाय मित्रांनो. बक्षिसांची खैरात प्रतीकसाठी जरी असेल तरी आतापर्यंत 6 षटकार आपल्या बॅट मधून दाखवलेत प्रतीकनं. 47 वरती पायचा आहे, काय होतोय आणि निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जाईल का? हो, अर्धशतकी केली करतोय, बॅट उंचावायची आहे. अर्धशतकी केली करणारा संदेश. येस, खेळ आवडला असेल तर सर्व क्रीडा रसिकांनी, कारण आपण पाहतोय खेळ गावदेवी साई विपक्ष मरुआई विंदणे आणि गावदेवी साई संघाकडून सलामीचा सलामीवीर. 15 चेंडू मध्ये 51 धावसंख्या, 3 चौकार, 6 षटकार आणि 4 डॉट. 340च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय संदेश. आणि निश्चित प्रथमेश मात्र 51 आणि तो सुद्धा नाबाद. अतिशय सुरेख यावेळेला चेंडू जाणार जाणार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मधोमध माता भवानी तिचा आशीर्वाद घेऊन आलाय का? भवानी तलवार जशी राजांना दिली तशीच त्या भवानीनं बॅट ही संदेशला दिली का? आतापर्यंत या स्पर्धेमधील सर्वोच्च स्कोर उभा करणारा हा खेळाडू ठरतोय. नाव आहे संदेश गावंड. संदेश गावंड वैयक्तिक कोट्यात 17 चेंडूंमध्ये 57 धावसंख्या उभ्या करतोय. सर कृपया प्रेक्षक माय बाबा, तुम्हा विना स्पर्धा नाही आहे, परंतु आम्ही जी ग्रीन पट्टी उभारली त्याच्या अलीकडे जे प्रेक्षक माय बाबा त्यांना विनंती केली जाईल, आपण बाहेर व्हायचं आहे. प्रेक्षक माय बाबा, ग्रीन पट्टीच्या अलीकडं माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज तुम्ही जरा बाहेर व्हा. या सामन्याला गालबोट लागता का म्हणे याची दक्षता आपणच घ्यायची आहे. 3 षटक 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 69, 69 लॉस ऑफ 1 विकेट्स. संदेश गावंड 58, 18 चेंडू. अतिशय सुरेख बॅटची 9 चेंडू आहे, स्वैर मारा आहे. काय होणार? 2 धावसंख्या पलून काढल्या. मला वाटतोय प्रतीक याच्या बॅटमधून 2 धावसंख्या आल्या. धावसंख्या धावपटलावरती 71, 1 बाद. या अर्धशती झुंजार खेळीकरिता अर्थात संदेश गावडच्या खेळीकरता निलेश मोकल यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मॅच संपल्यानंतर त्यांनी आपण ते बक्षीस घेऊन जायचं. माफ करा, 72, कारण एक अवांतर म्हणजे 9+2 म्हणजे ऐन फेब्रुवारीमध्ये मिळालेला बोनस आहे साई संघाला. 72 धावांचं एक प्रचंड मोठं 72 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 1 बाद 72. आतापर्यंत 3, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. टाइम वेस्ट करू नका, कारण आतापर्यंत जवळजवळ 16 मिनिटं
संदेश घावन 58 नॉट आउट. 18 चेंडू 18-58. अँड प्रतीक मोकल. हॅलो. याच्यानंतरची दुसरी लढत असेल जाणता राजा दादर विपक्ष कोप्रोली 11 कोप्रोली. दोन्ही संघाला विनंतीचा पहिला पुकार असेल. आपण जर आला असाल तर मंचकाच्या अगदी समोर आमच्या समोर आपली उपस्थिती दाखवायची आहे. जाणता राजा दादर विपक्ष कोप्रोली 11 कोप्रोली संघ. येस, पेन विपक्ष उरण अशी लढत असेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शेवटचे शास्त्र फेकणे अगोदर 2 कर्णधार नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. स्पर्धेचा आस्वाद 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं घेणाऱ्या माझ्या स्पर्धकांसाठी उशिरानं जॉईन झालेल्या स्पर्धकांना सांगू इच्छितोय, आजच्या रजनीतीला पहिला सामना आहे, फर्स्ट मॅच आहे. गावदेवी साई विपक्ष मरुआई विंदने. याच्यावरती टीमपेक्षा संयोजकांनी खरं तर निर्णय घेणं अगदी गरजेचं आहे. हॅलो. प्लीज दोन्ही संघांना विनंती केली जातं आयोजकांच्या वतीनं. आम्ही बीमर आणि मला वाटतं रनआउटच्या साठीच फक्त आम्ही ठेवलेले आहेत आतापर्यंत 3 रात्री. प्लीज थोडंसं आपल्या वाणीवर बंधन ठेवा. हे मॅचेस आपल्या सहकारिता आहेत, परंतु आता मला वाटतं इथं आपण सांगितलं हा शेवटचा अंतिम आहे आणि ऑनफिल्ड डिसिजन तिथं फायनल सांगितलं आहे आयोजकांच्या माध्यमातून.
चला, जे हा पंचांना दिलेला जो निर्णय आहे तो परत एकदा फायनल आहे, कारण इथं रिव्ह्यू 12व्या प्रतिनिधी 12th मॅनला येस. चला, संयोजकांनी दिलेला निर्णय चला प्रतीक सर. येस, चर्चेनंतर शेवटचा जो काही निर्णय असेल तो निर्णय लगेचच आपल्यापर्यंत, आणि तो दोन्ही टीम पैकी सर्वांना मान्य करावं लागेल. सहकार्य करणं गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण ज्या वेळेला आयोजकांच्या भूमिकेत असतोय त्यावेळेला अशा प्रकारचे खटके उडले जात आहेत. ते खटके मिटवण्यासाठी प्रत्येकाला सुवर्णमध्य साधावा लागतोय. तो सुवर्णमध्य साधला असेल तर आपण तात्काळ त्या निर्णयाला लगेचच उजवा कौल द्या आणि त्याच्यानंतर सामना सुरू करा, कारण तुमच्यासाठी असणारा हजारो क्रीडा रसिकांचा ताफा प्रत्यक्ष आणि त्याचबरोबर घर बसल्यासुद्धा या खेळाचा आस्वाद घेत आहेत, मॅचचा आस्वाद घेत आहेत, सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. फक्त 6 चेंडू असतील आणि त्याच्यानंतर
हा षटक संपला पुढचा की त्याच्या अगोदर आपल्याला दोन्ही कर्णधारांनाही रिक्वेस्ट केली जाईल की आपण वेळ न दवडता, मला वाटतोय कोपरोली 11 कोपरोली संघाचा ताफा आलेला आहे. जाणता राजा दादर याही संघाच्या संघनायकानं कॉम्बॉक्सकडे यायचं आहे. येस, चला लगेचच आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. बाबू समा हॅलो, तुमचा 12वा प्रतिनिधी देखील सांगतोय. मी वरुवाई विंधन संघाच्या सगळ्या प्लेयरना विनंती करेन की आपण उगाच वेळ दौडू नका, सामन्याला आपण लागलीच चालू करूया. कारण कसं आहे माहिती आहे का, आम्हीही समजू शकतो तुमच्या भावना. एक एक धाव महत्वाची आहे, पण तुमचा 12वा प्लेयर देखील तुम्हाला मान्य करतोय आणि नक्कीच लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया. कॉम्बॉक्सकडे गर्दी नको आता. चला लगेचच आपण सामना सुरू करतोय. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असेल आणि त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमातील येस दोन्ही रिव्ह्यू हे संपलेले आहेत. आपल्याला परत एकदा रिव्ह्यू घेता येणार नाही. फील्ड डिसिजन, इट इज फायनल डिसिजन. शेवटचा निर्णय असेल, मैदानावरचा निर्णय. तर जाऊया या षटकातील शेवटचा चेंडू. 72 लॉस ऑफ 1 विकेट्स, एक बाद 72 धावसंख्या गावदेवी साई. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या पलून काढली. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या धावपटलावरती 73. आता शेवटचं स्लॉगवर डेथवर कोण घेऊन येणार, कारण आतापर्यंत मला वाटतोय संदेश गावण खेळतोय 18 चेंडू 58 आणि प्रतीक मोकळ खेळतोय 3 चेंडू 9 धावा. त्यामध्ये एक षटकाराचा लास्ट ओव्हर, शेवटचं षटक, 5वं षटक घेऊन येतोय समाधान. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, खरं तर सांघिक कोट्यातील सुद्धा दुसरं षटक त्यानं टाकलं होतं आणि तेव्हा 11 धावसंख्या देऊन सफलता मात्र प्राप्त झाली नव्हती. षटक एक चांगलं फेकलं होतं, तोच समाधान पंचांच्या डाव्या हातानं फेकणार, राऊंड द विकेटनं मारा करणार. याच दरम्यान प्रतीक मोकल करता नरेश ठाकूर दिघाडी यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराकरता 100 आणि षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. स्वप्नील बात्रे, आपण व्यासपीठाकडे या. पददालित्य चुकीचं. डेथोर, खरं तर डेथ चेंडू. या वेळेला डेथोरचा पहिलाच चेंडू डेथ होतोय. समाधान अतिशय सुरेख. या वेळेला चेंडू जाईल का? येस, 1 बाउन्स बाउंड्री. आपल्या बॅटमधून आलेला एक ब्रँड आहे, दर्जेदार चौकार. आमदार चषक ठेवला याचा केलवणे गावाला. आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला. प्रकाश चौगुले यांच्या आवाजातील गीत असावं केलवणीच्या नाईट टुर्नामेंट मधील MLA ट्रॉफीचं, आमदार चषकाचं. समा बॅटला ब्रश होऊन चेंडू गेला खरा यष्टरक्षकाच्या हातात. एक कर्णधार, मला वाटतोय बाबू असावा. इथं मात्र चेंडू सरळ गेला. गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. एक धावसंख्या पलून काढली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 78च्या घरात. 78 लॉस ऑफ 1 विकेट. जवळजवळ आपण पाहू शकाल तर वेळ फक्त रिव्ह्यूसाठी
अतिरिक्त झाला, अन्यथा मला वाटतोय 20 मिनिटातच हा सामना संपला असता. समाधान पाटील वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील चौथं षटक हाताळतोय. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू पकडला जातोय तोपर्यंत धावसंख्या जमा केल्या जात आहेत. दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 80च्या घरात. 80 लॉस ऑफ 1 विकेट. 80. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत समाधान पाटीलचे. विंधणे मरुआई संघाकडून अतिशय सुरेख प्रयत्नांना यश मिळालं, परंतु चेंडू ही तेवढ्याच ताकदीनं त्याच अनुभवानं टाकताना दिसतोय समाधान. इथं मात्र सूरज प्रतीक मात्र आपल्या बॅटमधून 2 धावसंख्या जमा करतोय. 2 धावसंख्येबरोबर एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 81. संदेशच्या कोट्यात 1 धावसंख्या वधारली जातोय. प्रतीक मोकल ऑन स्ट्राईक. फलंदाजी मार्कवर तर गोलंदाजी मार्कवर समा. रिव्हर्स स्वीपॅडॅम करण्याचा प्रयत्न, फर्निचर उद्ध्वस्त केला, उकडून टाकल्या एष्ट्या. त्रिफळाचित स्वरूपात प्रतीक होतोय. बॅक टू डग आउट. चेंडू फर्निचरकडे गेला, डिस्ट्रॉय केल्या, फर्निचर उद्ध्वस्त केलं, ब्रेक केलं खरं तर, आणि त्रिफळाचितच्या स्वरूपात प्रतीक झाला बॅक टू पॅव्हेलियन. दादा या 30 दहशत गोलंदाजीतून करणारा हा गोलंदाज समाधान वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. राकेश 40+ टू 40+. अतिशय सुरेख लॉक करण्याचा प्रयत्न, अप्रतिम. चेंडूची सांगता झाली, थांबविला खेळ. या ठिकाणी मात्र पंचांनो पहिल्या सत्राची समाप्ती जाहीर केली. धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. वन टार्गेट पूर्ण करायचं आहे. मैदानाचा विचार केला तर मैदान थोडासा का होईना आखूड आहे. त्याचबरोबर विंधने टीमकडून सुद्धा अशाच प्रकारे फटक्यांची आतषबाजी निश्चित पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया, मैदान सजला जाईल तोपर्यंत दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये माईक